पण मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत. त्यामुळे त्या का गप्प बसल्या? नाही, मला खूपच असं खराब वाटतं आणि खेद आहे की कॉर्पोरेट्समध्ये हे होत आहे. आणि काही प्रमाणात जेव्हाही हे होतं, माझ्या वेळेस पण मी जेव्हा ॲक्सिस बँकेत होती तेव्हा अशा केसेस माझ्या पुढे झालेल्या आहेत आणि विसिल ब्लोईंग होऊन त्या मुलांना प्रॉपर त्याच्या अगेन्स्ट लीगल ॲक्शन झालेली आहे, कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे. तर मला वाटतं असं काही झालं तर ते झाल्या आपल्याला विसिल ब्लोईंग करणं जरुरी आहे, समाजाला हे सांगणं जरुरी आहे, आपल्या सिनियर्सना सांगणं जरुरी आहे. त्याच्यानीच हे बंद होणार पुढे जाऊन. काय नेमकं झालं होतं? तुम्ही ॲक्सिस बँकेत होता, काही अनुभव तुम्ही सांगू शकता? नाही, अनुभव म्हणजे तेच थोडं स्त्रियांना आपल्या पोझिशनचा इफेक्ट करून कधी असं झालेले आहेत केसेस मला माहीत आहेत की झाले होते आणि ते रिपोर्ट झाले होते कॉम्पिटंट कमिटीला आणि त्यांनी बरोबर ॲक्शन घेतली. त्यांनी पोलीस तक्रार का केली नाही? त्यांनी ताबडतोब त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी होत्या किंवा इतक्या मोठ्या नेत्याच्या पत्नी होत्या, सुशिक्षित आहेत, महिलांच्या हक्कांसंदर्भात त्या चर्चा करत असतात, बोलत असतात. त्यावेळेला त्या का गप्प बसल्या असा प्रश्न लोक विचारू शकतात. चलिए, थँक्यू.